नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र सरकारने एक नवीन पद आणलेलं आहे, मुख्यमंत्री योजना दूत हे एक पद आणलेलं आहे. त्यामध्ये 50,000 जागा आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे की काय आहे ते पद. त्या रिलेटेड GR आलेला आहे महाराष्ट्र सरकारकडून आणि इतक्या जागा आहेत, 50,000 जागा आहेत. त्या रिलेटेड डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे की पगार किती आहे, पात्रता काय आहे, कागदपत्रे काय आहेत, काय लागणार आहेत, काम काय करावं लागणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, डिटेल माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर हा तो GR आहे, तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत हा GR आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये तिने डिटेल सांगितलेला आहे. 7 ऑगस्ट 2024 हा GR आहे, मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. प्रस्तावना पहिला पाहून घ्या. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास उक्त संदर्भातील दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. काय करण्यासाठी? महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना असतात त्यांचा प्रचार करण्यासाठी आणि त्याची प्रसिद्धी करून देण्यासाठी, परत जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी मदत करण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासाठी शासन निर्णय त्यांनी दिलेला आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. ते असं सांगण्यात आलं. म्हणजे 50,000 योजनादूत नेमणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना असतात त्यांचा प्रचार करणे, प्रसिद्धी करणे, जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी सहाय्य करण्यासाठी ही योजना आणण्यात आलेली आहे. हा मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम आहे. उद्दिष्ट तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की काय उद्दिष्ट आहे की प्रचार करणे, प्रसिद्धी करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत ही मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे, म्हणजे शहरापासून ग्रामस्तरापर्यंत सगळीकडे योजना पोहोचवणे. ज्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या सर्वकडे पोहोचवणे. कार्यक्रमाची ठळक रूपरेषा काय आहे की महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी, म्हणजे जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांना मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. कसे असेल? ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येईल. म्हणजे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजनादूत नेमण्यात येईल. म्हणजे शहरापासून ग्रामस्तरापर्यंत सगळीकडे महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी ही कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. म्हणजे योजनादूतास प्रत्येक महिन्याला 10,000 हे मानधन मिळणार आहे. त्यात प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित आहेत. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल. म्हणजे तो जो योजनादूताला निवड केली जाईल, ज्याची निवड होईल त्याच्याबरोबर 6 महिन्यांचा करार केला जाईल आणि हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही. हे महत्त्वपूर्ण आहे की 6 महिन्याचा करार केला जाईल. जेव्हा निवड केली जाईल योजनादूताची त्यांच्याबरोबर, आणि तो जो करार आहे तो कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही. हे महत्त्वपूर्ण आहे. निवड प्रक्रिया काय आहे की मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रता काय आहे की वयोमर्यादा सांगितलेली आहे 18 ते 35 ही वयोमर्यादा आहे. शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर हवा आहे. संगणकाचं ज्ञान हवं आहे, म्हणजे कॉम्प्युटरचं नॉलेज थोडंफार. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक. उमेदवाराचे आधार कार्ड असावे. त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. म्हणजे त्याच्याकडे आधार कार्ड असावं आणि त्याचं ज्या बँकेत अकाउंट आहे ते बँक अकाउंट त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असायला हवे. कागदपत्रे काय लागणार आहेत? म्हणजे योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे: अर्ज,
विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, एक तर ऑनलाईन अर्ज लागणार आहे, त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट, आदिवासाचा दाखला, सक्षम यंत्रणेने दिलेला रहिवासी दाखला म्हणजे आपण डोमेसियल म्हणतो त्याला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र. जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता तेव्हा हमीपत्र येते, ते हमीपत्र. हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत. निवड प्रक्रिया कशी आहे नेमणुकीची? मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया काय आहे की उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्यांचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. हे महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण बघून घ्या. ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. यामध्ये 6वा नंबरचा पॉईंट, मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. ही गव्हर्नमेंट सेवा नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. हे महत्त्वपूर्ण आहे. कामे आहेत ती तुम्हाला मगाशी सांगितलेले आहेत की मेन जे तुमचं वर्क असेल ते योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. जे डेली जे तुम्ही काम केलेलं आहे योजना दूतानं ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. हे पूर्ण आहे तिने सांगण्यात आलेलं आहे. पूर्ण प्रोसेस आहे ही. मी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. जी नवीन जो मुख्यमंत्री योजना दूत जी कार्यक्रम आणलेला आहे महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्रातील जे योजना आहेत त्यांचा प्रचार करणे, प्रसिद्धी करणे, लोकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवण्यासाठी हे आणलेलं आहे. 50,000 जागा आहेत. तर तुम्ही नक्की डिटेल हा मी तुम्हाला सांगितलं ना, नक्की फॉर्म भरा. अजून हे जे डिटेल्स आले नाहीत म्हणजे फॉर्म ऑनलाईन कसे भरायचे आहे त्याची काही वेबसाईट अजून आलेली नाही. जसे काही अपडेट्स येतील ऑनलाईन फॉर्म फिलिंगचे की ही वेबसाईट आहे आणि याच्यावर जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉर्म फिल करू शकता, तर ती लिंक जशी येईल किंवा काही अपडेट येतील ऑनलाईन फॉर्म फिलिंगचे तर मी तुम्हाला अपडेट देईन. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा and press the bell icon for all the latest update regarding the government jobs, government schemes.